तर हा केक कोणासाठी आणि आज कोणाचा बर्थडे होता हे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये समजणार आहे। आज होतं पुरणपोळीचं जेवण आणि आज होती 1 जानेवारी 2026 म्हणजे नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात झालेली आहे। सगळ्यांना हॅपी न्यू इयर। तर सोहमला ना संध्याकाळच्या वेळेला थोडंसं बाहेर घेऊन आलो होतो। घरात बसून आता शाळेला तर सुट्ट्या आहेत कारण 5 जानेवारीला शाळा चालू होणार आहे, कारण त्यांच्या शाळेमध्ये क्रिसमसच्या सुट्ट्या दिल्या जातात। आणि त्यानंतर ना बागेमध्ये आल्याच्या नंतर तोही मस्त खेळून एन्जॉय करत होता आणि तेवढंच मलाही छान वाटत होतं। ही लहान लहान मुलं खेळताना बघून ना मला माझ्या लहानपणीची दिवस आठवत होती। तुम्हालाही असंच होतं का? नक्की कमेंट करून सांगा। घसरगुंडीवरनं तो खेळत होता तसं मला मी दिसत होते। असो तर त्यानंतर घरी आल्याच्या नंतर ना थोडीफार तयारी केली आणि हा येतानाच केक घेऊन आली होती आणि कोको व्हॅनिला फ्लेवर होता केकचा, खूप छान होता। याच्या आधी आम्ही ब्लॅक फॉरेस्ट किंवा चॉकलेट डार्क चॉकलेट ट्राय करत होतो। तर आजी म्हणजे सोहमच्या आजीचा आणि माझ्या सासूबाईंचा म्हणजे मम्मींचा बर्थडे होता। तर येताना केक घेऊन आलो होतो आणि त्यांचा बर्थडे 1 जानेवारीलाच असतो आणि सोहमचे एक्साइटमेंट बघतायत ना, त्याला ना केक कापताना ना गाणं लावायचं होतं आणि मग त्याने छान असं गाणं लावलं। पण वाढदिवस मात्र कोणाचा असू द्या, केक मात्र आम्हालाच कापायला भेटणार हे त्याला माहित होतं। इकडे त्याची ना कॅन्डल लावायची तयारी चालू होती आणि हा ना फायरच्या कॅन्डल मला जराशी भीतीच वाटते आणि लवकर पेटतच नव्हतं। बघू शकता तुम्ही किती ट्राय करत होता तो। त्याला बोलली सुद्धा मी की मी लावते म्हणून, पण शेवटीला ती काय कॅन्डल लागलीच नाही। शेवटीला मी कॅन्डल लावली आणि वाढदिवस बघा, आजीचा असू का सोहमचा असू, केक मात्र सोहमच कापणार आमचा। आणि हसत होता कारण वाढदिवस आजीचा होता आणि मी केक कापत होतो, तर त्याला ती गोष्ट हसू येत होती। आणि सगळ्यात आधी आजीनं सोहमलाच केक खाऊ घातला, मग सोहमनेही आजीला भरवला आणि मीही माझ्या सासूबाईंना केक भरवला। असं झालं आमचं छोटंसं सेलिब्रेशन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय।